बैठकीत प्रामुख्याने एक असं झालंय की महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांनी भडास काढलेले आहे आणि त्यांनी माध्यमांना बऱ्याचपैकी टार्गेट केलेलं आहे. नाही, आज खरं तर उपसभापती नीलमताई गोरे यांच्या कार्यालयातनं महिला आयोगाची काय कार्यपद्धती असावी किंवा ज्यांना काही सूचना करायच्या असतील की भविष्यामध्ये महिला आयोगाने कसं काम करणं अपेक्षित आहे, या संदर्भामध्ये एक बैठक लावली होती. त्याला राजकीय क्षेत्रातील महिलांसोबत सामाजिक क्षेत्रातील महिला सुद्धा उपस्थित होत्या. सगळ्यांना आमंत्रणं होती. ज्यांना या बैठकीचं महत्त्व वाटलं की फक्त बूमवर जाऊन बडबड करून प्रश्न सुटत नाही, त्याच्यासाठी काहीतरी एक ढाचा बनवावा लागतो वैधानिक, त्याच्यासाठी सगळ्यांची मतं घेतली जातात आणि मग तो सरकारकडे सुपूर्द केला जातो. तर ज्यांना याच्यामध्ये गांभीर्य वाटलं की खरंच प्रश्न सुटला पाहिजे महिलांचा, अशा सगळ्या महिला त्या ठिकाणी होत्या. ज्यांना नसेल वाटलं तर त्या नाही आल्या, त्या तुम्हाला अप्रोच झाल्या. परंतु अतिशय चांगली अशी चर्चा त्या ठिकाणी झाली. महिला आयोग ही काही सुप्रीम ऑथॉरिटी नाही आहे. महिला आयोग ज्या वेळेला एन्डॉर्समेंट करते एखादी केस आल्यानंतर की या केसचा पाठपुरावा करावा, त्या संबंधित पोलीस स्टेशनला ते गेल्यानंतर त्यांच्यावरती बंधन आहे का की त्यांनी किती दिवसामध्ये रिव्हर्ट करायला पाहिजे महिला आयोगाला, तर तसं काही त्या ठिकाणी असताना दिसलेलं नाहीये. बरं, नुसती आयोगाची अध्यक्ष म्हणजे महिला आयोग नाही ना, त्याच्यामध्ये 6 सदस्य असतात. त्या सदस्य तिथे त्या ठिकाणी पदं रिक्त आहेत. सरकारकडे आम्ही मागणी केली आहे की लवकरात लवकर या क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या अनुभवी अशा 6 सदस्यांची नेमणूक त्या ठिकाणी व्हावी. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मेंबर सेक्रेटरीचा. कारण एकटी अध्यक्ष किंवा फक्त तुमच्या 6 सभासद या काही करू शकत नाही. याच्या सुप्रीम ऑथॉरिटी ही सदस्य सचिवांची असते. आजपर्यंत महिला आयोगाला 6 महिने, 1 वर्ष, 8 महिने, 10 महिने तिला महिला आयोगाचा पण चार्ज, तिला माविमचा पण चार्ज किंवा त्यांना चाइल्ड कमिशनचा पण चार्ज, असे ऍडिशनल चार्ज. त्यामुळे आम्हाला ही आम्ही मागणी केली की जे सदस्य सचिव त्या ठिकाणी नेमणूक केली जाईल त्यांचा रोल महत्वाचा आहे ना. ही फक्त हगवण्याची केसचे प्रश्न नाहीये, असे अनेक प्रश्न हे महाराष्ट्रामध्ये आहेत. मग त्यावेळेला सदस्य सचिवांची भूमिका काय, ही सुद्धा त्या ठिकाणी विशद होणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे त्यांच्याही डिपार्टमेंटची लोक आली होती. त्यांनी त्यांच्या गोष्टी सांगितल्या. 30-35 लोकांचा स्टाफ आहे. स्टाफ वाढवण्याची गरज आहे, निधी वाढवण्याची गरज आहे, ज्याच्याबद्दल आत्ताच महिला बाल कल्याण मंत्री आपल्याशी बोलून गेला की निधी वाढवलेला आहे. काही कॉन्ट्रॅक्टवरती पद आहेत, काही परमनंट पद आहेत. त्यामुळे काम करण्यासाठी जी माणसांची शक्ती लागते, मॅन पॉवर आपण ज्याला म्हणतो, ती सुद्धा वाढवण्याची गरज आहे. पहिल्यांदा मला असं वाटतं की आतापर्यंतच्या माझ्या सगळ्या प्रवासात पहिल्यांदा कुठेतरी अकाउंटेबिलिटी चेक केली गेली की नक्की काय होतंय, नक्की काय कामकाज आहे. त्याच्यामध्ये लक्षात आलेलं आहे. आणि ही खरी गोष्ट आहे की आपल्याला असं वाटतं महिला आयोगाकडे गेलं की त्या आरोपीला फाशी होणार, असं नाहीये. महिला आयोग, पोलीस, महिला बाल कल्याण एकमेकाशी अंतर्गत यांची लिंक आहे. आणि म्हणून भरोसा सेल असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, यांना सुद्धा त्या ठिकाणी कार्यकक्षेत आणणं गरजेचं आहे. महिला आयोगाकडून किंवा कुठल्याही यंत्रणाकडनं जेव्हा पोलिसांकडे इन्क्वायरी रिपोर्ट मागितला जातो किंवा याची चौकशी करा म्हणून सांगितलं जातं, त्याला काहीतरी टाइम लिमिट असणं गरजेचं आहे की 7 दिवसामध्ये रिपोर्ट द्या. आज तुम्ही बघितलं असेल तर बऱ्याच केसेस अशाच अनुषंगाने पेंडिंग आहेत. त्याचबरोबरीने प्रोटेक्शन ऑफिसर्स असतील, काउन्सिलिंग सेंटर्स असतील, काउन्सिलर्स असतील, या सगळ्यांची चांगल्या पद्धतीने चर्चा झाली. प्रत्येकीने खूप चांगले इनपुट्स हे त्या ठिकाणी मांडले. काय असायला हवं, कशा पद्धतीने महिलांना अजून आपल्याला ताकद देता येईल, याच्यासाठी त्या ठिकाणी चर्चा झाली. एकाच यंत्रणेला आपण त्या ठिकाणी दोषी धरून हे प्रश्न सुटणार नाहीयेत. त्यामुळे जे जे याच्याशी संबंधित आहेत या सगळ्यांची अकाउंटेबिलिटी चेक व्हावी, हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मांडलेलं आहे. खूप सदस्यांनी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अंजली दमानिया असतील, कोरोमधली आमची मुमताज असेल किंवा आणखीन पण सामाजिक क्षेत्रातल्या बऱ्याच जणी गावखेड्यातून आल्या होत्या. तुमच्या मीडियाच्याही प्रतिनिधी त्या ठिकाणी होत्या आणि त्याबरोबरीने आमच्यासारख्या कार्यकर्त्या त्या ठिकाणी होत्या. प्रत्येकीला जे जे वाटलं काय असायला हवंय याच्याबद्दल त्या ठिकाणी चर्चा झाली. सगळं लिहून घेतलं गेलेलं आहे. बरं, ही काही शेवटची बैठक आहे का, तर नाही. याच्यानंतर आणखीन बैठका होणार आहेत.
आणखीन सजेशन्स मागवले जाणार आहेत की जेणेकरून हा जो महिला आयोग आहे, जो महिलांसाठी काम करतो, त्याला आपल्याला ताकद कशी देता येईल, काही लूप होल्स नक्की आहेत, ते कसे आपल्याला भरून काढता येतील, याच्यावरती अतिशय चांगली आणि सकारात्मक अशी चर्चा झाली. चित्राताई, रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी होते. विशेषतः वैष्णवी हगवणे या प्रकरणानंतर ज्या पद्धतीनं पावलं उचलली गेली त्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यापूर्वी सुद्धा अनेकदा असं झालेलं आहे, जेव्हा जेव्हा एखादं मोठं प्रकरण होतं महिला आयोगाच्या अध्यक्षांची राजीनाम्याची मागणी केली जाते, पण आता जी मागणी केली जाते त्यावर काय? बघा, मी सुद्धा महिला आयोगावर काम केलेली एक कार्यकर्ता आहे, मी सुद्धा सदस्य म्हणून काम केलंय. याच्यामध्ये मी मगाशी जसं तुम्हाला म्हटलं की कुणाला एकाला टार्गेट करून प्रश्न सुटणार आहेत का? ज्या काही त्याच्यामध्ये लूप होल्स आहेत, ऐकून पण घेण्याची आपली तयारी असली पाहिजे की काय केलं, कुठून लेट झाला, काय लेट झाला, आणि त्यांनी सविस्तर त्यांची भूमिका जी आहे ती त्या ठिकाणी मांडली. मला तर सांगायचंय की विरोधी पक्षाच्या नेत्यांना सुद्धा ज्यांना ज्यांना वाटतंय की चुकीचं झालंय, त्यांनी सुद्धा एकदा त्यांच्याकडून एकदा समजून तर घ्या की नक्की काय झालंय. स्टेप बाय स्टेप समजून घ्या. इतके सगळे मेल येतात, दिवसाला 2,500-3,000 हजार मेल येतात. त्या मेलला वाचायला, रिप्लाय द्यायला आपल्याकडे मॅनपॉवर नाहीये. मी जसं तुम्हाला म्हटलं, तरी सुद्धा जे जे काही करता येईल त्यांनी त्यांच्या कार्यकक्षेमध्ये केलंय आणि ते त्यांनी दाखवलंय. इथे कुणाची बाजू घेण्याचा अजिबातच काही रोल नाहीये. कारण मागे मी असं म्हटलं तर मला म्हटले नाही रुपाली चाकणकरांची बाजू घेतात. रुपाली चाकणकर म्हणून नाही, महिला आयोगाची अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला सांगतेय. पण एका व्यवस्थेला टार्गेट करून जमणार नाही. मयुरी जगतापच्याच केसबद्दल जर म्हणायचं, आपण स्पेसिफिक केसेस का म्हणायचं, सगळ्याच केसेस बघा. आधी पोलीस स्टेशनला जातात, त्या भरोसा सेलला जातात, त्यांची अकाउंटेबिलिटी कोण चेक करणार, त्याच्यानंतर त्या येतात. महिला आयोगाला आल्यानंतर सुद्धा त्याच्यावरती रिमार्क मारून संबंधित पोलीस स्टेशनला पाठवतात आणि त्यामुळे त्यांचीही अकाउंटेबिलिटी चेक करायला पाहिजे. महिला आयोगाला क्लीन चिट किंवा ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय ते अतिशय चुकीचं आहे. याची सुद्धा चौकशी होईल. महिला आयोगामध्ये जर त्या ठिकाणी काही अनियमितता झालेली असेल तर त्याची चौकशी होईल, तेही आपल्या समोर येणार आहे. पण त्याच्यासाठी समिती आणि हे सगळं काम आता चालू आहे जोरात. त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला हेही लक्षात येईल की महिला आयोग कुठं चुकलंय, पोलीस यंत्रणा कुठं चुकली आहे, भरोसा सेल कुठे चुकलंय, या सगळ्यांची त्या ठिकाणी चौकशी होईल. येणाऱ्या दिवसात जे काही आता घडलंय ते घडू नये, महाराष्ट्रातल्या लेकीबाळींचा जीव जाऊ नये, यासाठी काय करता येईल यासाठीच्या आजच्या बैठकीचा प्रयत्न होता. पुढे जाऊन सांगते, चाइल्ड कमिशनच्या अध्यक्ष सुशीबेन शहा सुद्धा आलेल्या होत्या. आता वैष्णवीचं बाळ असेल 9 महिन्याचं, ते तात्पुरतं 4 महिन्यांसाठी कसपटेंकडे दिलंय, म्हणजे वैष्णवीच्या आईबाबांकडे दिलंय. नाशिकची जी केस आहे भक्ती गुजराती, तिचं बाळ 5.5 वर्षाचं आहे, ते आता तात्पुरतं तिच्या आई वडिलांकडे म्हणजे माडीवाल्यांकडे दिलंय. पण हे तात्पुरतं जमणार नाही. याच्यामध्ये आपल्याला आणखीन काय करता येईल, कशा होम व्हिजिट करता येतील, कशा पद्धतीने फॅमिली कोर्टमध्ये उभं राहून ही बाळं जी आहेत ती सुरक्षित या मुलींच्या आई वडिलांकडे जातील, याच्याबद्दल सुद्धा चांगली चर्चा झाली. आणि त्यामुळे फक्त ज्या पोरी गेल्या तेवढंच नाही, तर आता त्यांची जी मुलं आहेत त्यांना कुणाकडे द्यायचं, त्यांची कस्टडी कुणाकडे द्यायची आणि ती कशी यांच्या आई वडिलांकडे देता येईल, अशा पद्धतीची सुद्धा अतिशय चांगली आणि सकारात्मक अशी चर्चा आज झाली. या निमित्तानं एक मागणी पुढे येते की महिला आयोगाच्या अध्यक्षा या राजकीय नसाव्यात, राजकीय बदलीत हे पद असतात, बिगर राजकीय. जे म्हणतायत ना, बघा, जे म्हणतायत ना त्यांच्या कार्यकाळामध्ये, बरोबर आहे, रुपाली चाकणकर का आत्ता अध्यक्ष आहे का, तिची 2nd टर्म आहे, बरोबर. आता जितक्या बोलतायत त्यांच्याच लोकांनी तिला बसवलंय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी, कळलं का? त्यावेळेला कोण नाही बोललं. याच्या आधीच्या पण जितक्या अध्यक्ष झाल्या त्या कुठल्या पक्षाच्या होत्या, बरोबर. मग आता याच विषयावरती आक्षेप का? त्यामुळे थोडंसं मागे जाण्याची गरज आहे डिमांड करणाऱ्यांना, कळलं. आता ती राजकीय पक्षाची असावी का नसावी हा आणखीन चर्चेचा भाग आहे. पण ज्या आत्ता म्हणतात की ही नको, कारण का, तर ही राजकीय, अरे ती तुमच्याच पक्षात होती, लक्षात आलं. तुम्ही सगळ्यात तिच्या अवतीभोवती होतात, ती तुमच्याच पक्षात होती. पर्सनल लेवलला जाऊन टीका टिप्पणी केली जाते, मेकअप करतात, रील्स. अरे बाबा, मी काय म्हटलं, आमच्या सगळ्यांच्या 7 कुळांचा उद्धार रोज होतो. त्याला काय करणार आम्ही, म्हणून काम करायचं सोडायचं. जे आम्हाला बोलतायत आमच्या वैयक्तिक, आमच्या कॅरेक्टरवर बोललं जातं, आमच्या परिवारावर बोललं जातं. काय नाही बोललं जात, काय नाही बोललं जात.
पण आता काय करायचं, काम करायचं सोडून द्यायचं? नाही, पण हे जर मेकअप पॉलिटिक्स होत असेल तर याला उत्तर कसं? मला हेच सांगायचंय की बोलणाऱ्या कोण, आलं का लक्षात? आणि मला असं म्हणायचंय, ज्या वेळेला मी एका व्यक्तीच्या, एका मुलीच्या कपड्यांवरती प्रश्न उठवलेला आठवतं का तुम्हाला? हा, की कपडे कसे घालते, बरोबर? त्याच्यावर याच होत्या बोंब मारणाऱ्या. व्यक्ती स्वातंत्र्य आहे, काय घालायचं तिचं ती ठरवेल. मग हिला द्या ना व्यक्ती स्वातंत्र्य, करू दे तिला काय करायचंय. ती घालते, तुम्हाला आवडते, तुम्ही घाला तशा साड्या. कुणी थांबवलंय? जर मी ज्या वेळेला एखाद्याच्या कपड्यांवरती आक्षेप घेतला त्यावेळेला याच सगळ्या होत्या आणि मला आठवण करून देत होत्या संविधानात काय सांगितलंय. आता संविधानात हे तर नाही सांगितलं सिल्कची साडी घालायची का कॉटनची घालायची, बरोबर ना? केसांना रंग करायचा का पांढऱ्या केसांनी यायचं? अरे वो कर रही है तुम भी करो यार, कोणी थांबवलंय तुम्हाला? त्यामुळे हे ज्या पातळीला चाललंय याच्यामध्ये आता तुम्ही मला सांगा, फोकस काय आहे? हुंडाबळीच्या केसेस. फोकस काय आहे? राज्यातल्या पोरी मरतायत. फोकस काय आहे? की ज्या यंत्रणा आहेत त्या मजबूतीने केल्या पाहिजेत, मजबूतीने त्यांनी काम केलं पाहिजे. आणि विषय कुठं चाललाय हे लक्षात घ्या. आज रुपाली चाकणकर नसती, दुसरी कोणतरी असती, काय केलं असतं? आणि म्हणून कुठल्या तरी व्यक्तीला टार्गेट करण्यापेक्षा त्या संस्थेला बळ कसं देता येईल याचा विचार केला पाहिजे. आणखीन पुढे जाऊन सांगायचंय, संवेदनशील म्हणवणाऱ्या सगळ्या नेत्या असतील सुद्धा त्या, पण मला छोटीशी आठवण करून द्यायची. यांच्याच सरकारमध्ये बरं का, आपली हिंगणघाटची निर्भया तुम्हाला आठवत असेल, जिला अख्खी उभी जाळली पेट्रोल टाकून. तिचं प्रेत, तिची बॉडी ही दहनासाठी लोक नेत नव्हती. त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी कलेक्टरांकडनं काही मागण्या लिहून दिल्या. ज्या काही त्यांच्या मागण्या होत्या या आम्ही पूर्ण करू. त्याच्यानंतर 1.5 वर्ष यांचं सरकार होतं. मला आवर्जून सांगायचंय, 1.5 वर्षाच्या सरकारमध्ये दीपाली एकही मागणी पूर्ण केली नाही. ज्या वेळेला महायुतीचं सरकार आलं तेव्हा देवेंद्रजींच्या माध्यमातून त्या परिवाराला बोलवून उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता ही महायुती सरकारने केली आहे. आणि म्हणून अतिशय जबाबदारीने मी तुम्हाला सांगते, येणाऱ्या दिवसामध्ये महिलांवरती होणारे अत्याचार आणि महिलांना सहकार्य करणाऱ्या सगळ्या संस्था यांना बळकटी द्यायचं काम हे सरकारच्या माध्यमातून होणार आहे. ज्यांना राजकारण करायचंय, ज्यांना टीका करायची आहे ती त्यांना करू द्या. आम्हाला असं वाटतं की आपण आपल्याला जे जे काही आपला अनुभव आहे तो त्या ठिकाणी मांडावा. आणि नीलमताईंनी त्या ठिकाणी चांगली एक बैठक घेतली, इनिशिएटिव्ह घेतला त्यांनी की सगळ्यांनी एकत्र आहे आणि सगळ्यांना बोलवलं होतं. ज्यांना बोलवलं होतं त्यातल्या काही आल्या, काही नाही आल्या, काही तुमच्याकडे आल्या. त्यामुळे शेवटी बूमवर बोलून काही न्याय मिळत नसतो. फक्त बूमवर बोलून सरकारी मसुदे पण बनले जात नाहीत. त्यासाठी चर्चा करावी लागते, सगळ्या घटकातल्या महिलांशी बोलावं लागतं, जे आज उपसभापती ताईंनी केलंय. आणि छोट्या खेड्यातून आलेली आमची सामाजिक कार्यकर्ता ही त्या ठिकाणी वोकल झाली. खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं, जे होत नाही त्याच्यावरही चर्चा झाली. आणि येणाऱ्या दिवसामध्ये ज्या काही त्रुटी राहिल्या असतील त्या पूर्ण करून चांगल्या पद्धतीने महिला आयोग आम्ही महिलांसाठी त्या ठिकाणी राबवू अशी शाश्वती सुद्धा रुपाली चाकणकर यांनी दिलेली. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.